मॅडम, आपण आत्तापर्यंत केलेल्या घोटाळ्यांच्या फाईल्स आहेत यात. सरतोंडे, का आणले तुम्ही इथे? हे का आणलंय? मॅडम, सरांनी नवीन ऑडिट टीम बसवली ऑफिसमध्ये. जर त्यांच्या हातात जर हे लागलं तर वाट लागेल माझी. मॅडम, प्लीज प्लीज हे तुम्ही ठेवून घ्या. लावून ठेवा, माझ्यापासून लावून ठेवा. आपण दोघांनी मिळून जे काही घोटाळे केलेत ना, त्याचा पूर्ण मोबदला मिळालाय तुम्हाला, राईट? मग आता माझ्यावर ह्याची जबाबदारी टाकून तुम्ही मोकळे होऊ नको. पैसे घेताना मजा वाटली ना, आता थोडी जबाबदारी सुद्धा घ्या. या फाईल्सचं तुम्हाला जे वाटतंय ते करा, वाटेल ते करा. यांना जाळा फाडा, फेकून द्या. आय जस्ट डोंट नो, यू डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. पण या माझ्या डोळ्यासमोर नकोय. तुम्हाला कळतंय मी काय म्हणते? घरतोंडे, पुन्हा जर असल्या फालतू कामासाठी मला येऊन भेटलात ना, तुमचा जीव घेईन मी. आउट आउट. आय सेड आउट. घरतोंडे, आय सेड आउट. Nonsense, idiot! Oh God, what? सर, इंटरव्ह्यू दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. तुम्ही कसला आभार मानताय? खरं तर आम्ही तुमचा आभार मानत आहे. आमच्या JYC कंपनीला आज 50 वर्ष पूर्ण झाली आणि यामध्ये तुमच्या मीडियाचा फार मोठा वाटा आहे. तुम्ही वेळोवेळी आमच्या कामाची दखल घेतल्यामुळे आम्ही आमचं काम लोकांपर्यंत पोहोचवू शकलो. आमचा व्यवसाय मोठा करण्यामध्ये तुम्हा लोकांचा फार मोठा हात आहे. सर, तुमच्या यशाचे श्रेय तुम्ही आम्हाला देताय. खरंच तुमचं मन खूप मोठं आहे. आम्ही फक्त आमचं काम करतो. आज तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला मिळणं ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. खरं तर मी माझ्या करिअरमध्ये अनेक दिग्गज लोकांचे इंटरव्ह्यू घेतले, पण आज तुमच्या बोलण्यातून मला बरंच काही शिकायला मिळालं, प्रेरणा मिळाली. सो थँक्यू व्हेरी मच. आजपर्यंत तुम्ही मीडियावाल्यांनी जशी मला साथ दिली तशीच साथ यापुढे माझ्या नातवाला तुम्ही द्यावी अशी माझी इच्छा आहे. ऑन कॅमेरा मागाशी बोललो नाही, पण आता सांगायला हरकत नाही. हा माझा नातू यशवर्धन चौधरी, JYC कंपनीचा चेअरमन. नाईस टू मीट यू मिस्टर यशवर्धन. प्लेजर. आमच्या वेळची सगळी धुरा आता यशवर सोपवली. गेले काही वर्ष तो परदेशात होता, तिथलं काम बघत होता. पण आता मी मुद्दामून त्याला माझ्याजवळ बोलून घेतलंय. खूप चांगल्या प्रकारे काम सांभाळतो यश. मला अभिमान वाटतो त्याचा. आजोबाचा आणि नातवाचा बॉन्ड बघून मला खूप आनंद झाला. मिस्टर यशवर्धन, जेव्हा कधी तुम्हाला वेळ असेल ना, प्लीज गिव्ह मी अ कॉल. आम्हाला तुमचाही इंटरव्ह्यू घ्यायला आवडेल. शुअर, काही काळजी करू नका. यापुढे तुम्हाला याचाच इंटरव्ह्यू घ्यायचा. आता यापुढे मी रफी साहेबांची गाणी ऐकणार, पुस्तक वाचणार, सगळं काम तोच करणार आहे. मी रिटायर होणार आता. सगळ्या बिझनेसची जबाबदारी एका साध्या एम्प्लॉईवर? हा काय घोळ आहे? सिमी मॅडमच्या कानावर घालायलाच हवं. मॅडम, मॅडम. हाऊ शेमलेस यू आर. मी आता तुमचा अपमान केला, तुम्हाला वाटेल तसं बोलले आणि तुम्हाला या रूम मधून हकलून दिलंय मी तुम्हाला, तरी तुम्ही परत आला. हाऊ शेमलेस यू आर. मॅडम, मी परत आलोय कारण खूप महत्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला. त्या फाईल्स माझ्या डोळ्यासमोर नकोयत. घेऊन जाते. यू आर प्लीज आउट. मॅडम, फाईल्स बद्दल नाही, मला मोठ्या सरांबद्दल बोलायचं आहे. सरांबद्दल? हो हो, मोठे सर सांगत होते की त्यांनी सगळ्या बिझनेसची जबाबदारी त्या साध्या एम्प्लॉईवर टाकली आहे. कोण एम्प्लॉई? हो, तोच तो जो समीर सरांच्या सारखा मागे पुढे करतो तो. समीर सर?
हातुंडे, हे हे जे तुम्ही काहीतरी वेड्यासारखं बडबडत असता ना, त्याच्यामुळे माझी चिडचिड चिडचिड होते हो माझी. हो मॅडम, मोठे सर असं वागत होते जणू काय यशच त्यांचा नातू आहे म्हणून. वागणारच नाही. हं? यश त्यांचा नातू आहे तर ते त्याच्याबरोबर तसंच वागणार ना. मॅडम, यश जर मोठ्या सरांचा नातू आहे तर मग मग समीर सर कोण आहेत? पुन्हा सर समीर कोणी नाही. हा? तिची काही लायकी आहे का? हा? म्हाताऱ्यानं डोक्यावर चढवून ठेवले आणि तो यशचा बेस्ट फ्रेंड आहे त्यामुळे त्याच्या डोक्यात हवा गेली. अदरवाईज इज नो वन. नाही मॅडम तुम्ही चुकताय काहीतरी. अहो समीर सरच बॉस आहेत आणि तो यश साधा एम्प्लॉई. अच्छा, आता तुम्ही शिकवणार मला. माझा पुतण्या कोण आहे हे तुम्हीच सांगणार आहात का मला? हो मॅडम, म्हणजे नाही मॅडम, मी फक्त तेच सांगतोय जे आतापर्यंत इतके दिवस मी ऑफिसमध्ये बघत आलोय. अहो समीर सर केबिन मध्ये बॉसच्या जागेवर बसतात आणि तो यश इतर स्टाफ मेंबर बरोबर बसतो. व्हॉट? समीर सरच बॉस आहेत आणि तो यश साधा एम्प्लॉई. तुम्ही हवं तर ऑफिसमध्ये कोणालाही विचारा. समीर बॉस आहे हं. आणि यश एम्प्लॉय. है ना सर? इंटरेस्टिंग. कारतोंडे म्हणतायत ते खरं असेल तर मज्जा येणार आहे. कारतोंडे, तुम्ही ऑफिसला जा, मी पोचते नंतर. बघूया तरी बॉस आणि एम्प्लॉई मधला हा खेळ किती रंगलाय. मॅडम, तुम्ही जर ऑफिसला येणार असाल तर थांबतो थोडा वेळ मी. आपण दोघे एकत्र जाऊ, म्हणजे कॅबचे पैसे वाचतील माझे. नाही ठीक आहे, मीच आधी जातो, तेच बरोबर आहे. आउट. हो.